ब्युटी विथ ब्रेन मनवा नाईक. एक अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती असणारी मनवा नाईक ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय असते. मनवा फक्त एक सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जात नाही, तर तिला ओळखलं जातं ते तिच्या हुशारीमुळे. तिने पोर बाजार या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. ती स्वतः एक लेखिका आहे. तिने अनेक नाटके लिहिली आहेत, अनेक समाजोपयोगी कामं केलेली आहेत. अशा या हुशार आणि सर्वगुण संपन्न अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. चला तर मग. मनवाचा जन्म 8 सप्टेंबर 1983 साली मुंबईत झाला. प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांची ती मुलगी. मनवा देवावर अजिबात विश्वास ठेवत नाही, पण देवाच्या जागी आपल्या वडिलांना मानते. मनवाची आई मीना नाईक या एक प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका आहेत. त्यांनी हृदयांतर, ढिंचाक, एंटरप्राइज अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. 2014 साली प्रदर्शित झालेल्या यशवंतराव चव्हाण या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. मीना नाईक यांनी मनवाच्या बालपणीच्या आठवणी सांगताना एका मुलाखतीत सांगितलं होतं की मनवा लहानपणी अतिशय मस्ती करायची, टॉमबॉयसारखी राहायची. मनवाची मैत्रीण आणि मनवा दिवसभर सायकलिंग करायच्या, पोहायला जायच्या. घरी कलेचं वातावरण असल्यामुळे मनवाच्या आजूबाजूला कर्तृत्वाने अतिशय मोठ्या असलेल्या लोकांचा वावर होता. मनवाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी भीमसेन जोशी यांनी तिच्यासाठी गाणं गायलं होतं. तिच्या घरी नेहमी कलाविश्वातील लोकांचा वावर असायचा. नाटकाची तालीम असो किंवा एखाद्या चित्रपटाचं स्क्रिप्ट रिडिंग, घरी नेहमी कलेचं वातावरण असल्यामुळे मनवाला देखील कलाविश्वाची ओढ लहानपणापासूनच लागली होती. मनवाचं शालेय शिक्षण सेंट जोसेफ बांद्रा येथून पूर्ण झाले. मनवाला अचानक डॉक्टर होण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा तिने सायन्सला ॲडमिशन घेण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा तिच्या परिचयाच्या व्यक्तीने तिला कलाविश्वात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यावेळी तिने सायन्स घेण्याचा निर्णय कॅन्सल करून आर्ट्सला ॲडमिशन घेतलं होतं. रुईया कॉलेजमधून तिने आर्ट्समध्ये पदवी संपादन केली. मनवाचं शालेय शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमधून झालं होतं, तर तिचं पदवी शिक्षण रुईया कॉलेजमधून झालं. त्यामुळे वेस्टर्न कल्चर आणि मराठमोळं कल्चर या दोघांचं बेस्ट वातावरण तिच्या जडणघडणीमध्ये कारणीभूत ठरलंय. कॉलेजमध्ये असताना मनवाने अनेक नाटकांमध्ये काम केलं. स्टार 1वरील स्पेशल स्क्वॉड या क्राईम ड्रामामधून तिने हिंदी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. स्पेशल स्क्वॉड ही मालिका नंदकुमार काळे आणि सत्यम त्रिपाठी यांनी दिग्दर्शित केली होती. भाऊ उडे, कुलजित रांधवा, गौरी प्रधान, तेजस्विनी, मनवा नाईक हे कलाकार या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत झळकले होते. या मालिकेमध्ये स्पेशल स्क्वॉड नावाची एक टीम बनवली जाते, जी कधीही भ्रष्टाचार करणार नाही आणि आपल्या कामासोबत प्रामाणिक राहतील अशा पोलिसांची टीम बनवण्यात येते. ही टीम देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. या मालिकेत मनवाने नेहा नायर हे पात्र खूप सुंदर निभावले, जी एक कम्प्युटर एक्सपर्ट असते. आपल्या घरातील विक्षिप्त वातावरणाला कंटाळून घर सोडते आणि या स्पेशल स्क्वॉड टीममध्ये जॉईन होते. हे तिचे या मालिकेतलं पात्र आहे. त्यानंतर मनवाने बा बहू और बेबी, तीन बहू रानिया या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलेलं आहे. आभाळ माया या मराठी मालिकेनंतर तिने तुझं माझं जमेना या मराठी मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. स्पेशल स्क्वॉड या मालिकेच्या आधी 1999 मध्ये ते 2001 मध्ये तिने आभाळ मायामध्ये अनुष्का नावाचं पात्र निभावलं होतं. ही मालिका विवाहबाह्य संबंधावर आधारित होती. मनवाने फक्त लढ म्हण, दम असेल, नो एंट्री, पुढे धोका आहे, पोर बाजार, ढिंचाक, एंटरप्राइज, स्पेशल डिश, शासन, पिंडदान, जाऊ द्या ना बाळासाहेब या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2008 साली प्रदर्शित झालेल्या जोधा अकबर या सिनेमामध्ये मनवाने नीलाक्षी हे पात्र निभावलं होतं. या सिनेमात तिने ऐश्वर्या रायच्या मैत्रिणीचं पात्र निभावलं, जी ऐश्वर्याच्या अकबर सोबत झालेल्या विवाहानंतर तिच्या सोबत दिलेल्या जाते. ऐश्वर्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच जास्त थ्रिलिंग होता असं मनवाने एका मुलाखतीत सांगितलं. हा चित्रपट अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केला होता. 2010 साली मनवाने क्षणभर विश्रांती सिनेमामध्ये काम केलं. या सिनेमामध्ये तिने नेहा नावाचं पात्र निभावलं होतं. फक्त लढ म्हण हा सिनेमा संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये मनवाने वेस्ट इंडिजमधील एका मुलाच्या गर्लफ्रेंडचं पात्र साकारलं होतं. 5 जणांचा ग्रुप मिळून एका व्यक्तीला किडनॅप करतात, पण राजकीय दबावामुळे त्या व्यक्तीला सोडण्यात येतं. या घटनेनंतर काय काय होतं हा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मनवाने पोरबाजार हा सिनेमा दिग्दर्शित केला. 2014 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांनी लिहिली होती. 5 जणांच्या कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रुप एके दिवशी क्लास चुकून फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडतो.
ते एका घरामध्ये जातात, पण त्या घरामध्ये अचानक चित्रविचित्र घटना घडण्यास सुरुवात होते. काही वेळाने त्यांना कळतं की त्या घरामध्ये काही लहान मुलांचं अपहरण करून पकडून ठेवण्यात आलंय. आता मुलांना सोडवण्यासाठी आणि त्या पूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी हे पाचही जण आपापली कंबर कसतात, अशी या सिनेमाची कथा आहे. या चित्रपटानंतर मनवाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं होतं. आपण फक्त रूपाचे धनी नसून बुद्धिमत्तेचे धनी देखील आहोत, हे तिने सिद्ध करून दाखवलंय. 2017 मनवाने प्रसिद्ध निर्माता सुशांत तुंगारे याच्यासोबत विवाह केलाय. सुशांत हा एक प्रसिद्ध निर्माता असून त्याने अनेक मालिकांची निर्मिती केलेली आहे. दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. मंडळी, तुम्हाला ही मनवाची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. मनवाचा कोणता चित्रपट तुम्ही पाहिला आणि कोणता चित्रपट तुम्हाला आवडलाय तेही सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. धन्यवाद.